मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। संतांची भूमी आणि पुरोगामी विचारांची परंपरा जपणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यानं पुन्हा एकदा सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा आदर्श राज्यासमोर ठेवलाय। पारनेर तालुक्यातील कानूर पठार इथे पांडुरंग प्रसादिक दिंडीच्या पंढरपूर प्रस्थान सोहळ्यामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचं अत्यंत हृदयस्पर्शी असं दर्शन घडलंय। दिंडी प्रस्थानाच्या वेळी मुस्लिम बांधवांनी कोणताही दिखावा किंवा औपचारिकता न दाखवता वारकऱ्यांच्या खांद्यावरती भगवी पताका अभिमानानं वाहिली आहे। एवढंच नव्हे तर दिंडीमध्ये सहभागी झालेल्या हजारो वारकऱ्यांसाठी अल्पोपहाराची प्रेमानं व्यवस्था केली। हा क्षण उपस्थित प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करून गेला। कानूर पठार हे गाव अनेक वर्षांपासून सामाजिक सलोख्याचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं। येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि जुम्मा मस्जिद एकमेकांच्या शेजारीच आहेत। दोन्ही वास्तूंची एक भिंत सामायिक आहे। विशेष म्हणजे ज्या पटांगणामधनं दरवर्षी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान होतं त्याच पटांगणामधनं मोहरमच्या ताबुतांची मिरवणूक देखील निघते। अनेक दशकांपासून सुरू असलेली ही परंपरा गावामधील धार्मिक सौंदर्याचे जिवंत असं साक्ष देणारी आहे। यंदा देखील जुम्मा मस्जिद कानूर पठार इथून दिंडीचं स्वागत करण्यात आलंय। मुस्लिम बांधवांनी वारकऱ्यांचा मनापासून सत्कार केला तर सर्वांना फराळाचं वाटप यावेळी करण्यात आलं। मस्जिदपासून मुख्य चौकापर्यंत संपूर्ण मार्गावरती फुलांची उधळण करण्यात आली। वारकऱ्यांवरती पुष्पवृष्टी करण्यात आली। श्रद्धा, प्रेम आणि माणुसकीनं भरलेले हे दृश्य पाहून अनेकांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू तरळले। यानंतर कानूर पठारच्या मुख्य चौकामध्ये सुधारणावादी विचारवंत पैगंबर शेख यांचे प्रवचन आयोजित करण्यात आलं होतं। प्रवचनानंतर मुख्य चौकात पारंपरिक अश्वरिंगण पार पडलंय। वारकऱ्यांनी फुगडीचा आनंद घेत विठ्ठल नामाचा गजर करत दिंडीनं पिंपळनेरकडे प्रस्थान केलं। धर्म, जात आणि पंथ यांच्या पलीकडे जाऊन माणुसकी हाच खरा धर्म हा संदेश कानूर पठारकरांनी यावेळी आपल्या कृतीमधनं दिलाय। आजच्या काळामध्ये समाजामध्ये सलोखा, परस्पर सन्मान आणि बंधुभाव जपणाऱ्या अशा घटना केवळ कौतुकास्पदच नाहीत तर संपूर्ण समाजाला प्रेरणादायी आहेत। कार्यक्रमासाठी मकबूल शेठ इनामदार, निजामभाई इनामदार, शमोशुद्दीन इनामदार, चांदभाई इनामदार, चांदशेठ इनामदार, युसुफ इनामदार, नियाज इनामदार, फिरोज इनामदार तसेच शमू इनामदार, अब्बास मुजावर, राजू इनामदार, कय्यूम सय्यद, रेहन इनामदार तसेच हमीद अतार, अमजद सय्यद, तौफिक तांबोळी, अरबाज सय्यद, दाऊदभाई सय्यद, रेहन इनामदार, बादशाह इनामदार, उस्मानभाई सय्यद, शौकत इनामदार, नौशाद इनामदार, भाऊसाहेब दमडे तसेच ठुबे, राजाराम ठुबे, बाजीराव नवले, संजय ठुबे, राहुल ठुबे, गोकुळ मामा काकडे, किरण ठुबे, सुरेश गुमटकर, बबन मंदिलकर तसेच सोपान गवळी, संजय व्यवहारे, संदीप ठुबे तसेच कानूर पठार येथील समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आज या ठिकाणी कानूर पठार या गावामध्ये कानूर पठार हे पारनेर तालुक्यामध्ये असणारं मोठं गाव आहे। या गावामधून आषाढी दिंडीचं प्रस्थान या ठिकाणी होत आहे। या प्रस्थानाच्या निमित्तानं गावामधील सर्व समाजाचे लोक, त्यामध्ये मुस्लिम समाज असेल, मराठा समाज असेल, कुंभार समाज असेल, तेली समाज असेल, मागासवर्गीय समाज असेल, या सर्व समाजाचे लोक उत्स्फूर्तपणे सहभाग घेतात आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून या ठिकाणी या गावाकडं पाहिलं जातं। या कानूर पठार गावाच्या नावाची जी नोंद आहे ती औरंगजेब बादशाह यावेळेस पूर्वी कानूर पठार येथे आले होते त्यावेळेस त्यांनी उल्लेख केला होता का क्या नूर आहे, त्याच्यामुळे या गावाला कानूर पठार हे नाव या ठिकाणी पडलेलं आहे। अतिशय सुंदर दिंडीचं नियोजन सर्व वारकरी आणि ग्रामस्थांनी या ठिकाणी केलेलं आहे। ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या वारकऱ्यांना दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व समाजाच्या लोकांना ग्रामस्थांच्या वतीने लाख लाख अशा शुभेच्छा देतो। या ठिकाणी दिंडीसाठी गावातील सर्वच लोकांनी या ठिकाणी त्यांचं जे फुलाची पाकळी आहे ही या ठिकाणी दिलेली आहे। त्यामध्ये डॉक्टर असोसिएशन असेल किंवा पतसंस्था असतील, बँका असतील, दूध संस्था असेल, यांनी प्रत्येकाने आपला आपला हिस्सा या ठिकाणी खांद्यावर घेऊन या दिंडीसाठी भरपूर मोठ्या प्रमाणात सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे। विशेष उल्लेख या ठिकाणी करावा लागेल की कानूर पठारमध्ये मुस्लिम आणि हिंदू यांचं जे ऐक्य आहे हे ऐक्य या ठिकाणी मंदिराची आणि मस्जिदाची भिंत ही शेजारी आहे। एकाच भिंतीला दोन्ही मंदिरे आहेत। हे उत्तम उदाहरण या गावचं या ठिकाणी आहे असं या ठिकाणी विशेष उल्लेख मी आपणा सर्वांच्या समोर करतो। या निमित्तानं दिंडीमध्ये सहभागी झालेल्या सर्व वारकऱ्यांना, ग्रामस्थांना
मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आज या ठिकाणी संत निळोबाराय पायदिंडी सोहळ्यानिमित्त प्रस्थानानिमित्त हिंदू मुस्लिम ऐक्य सालाबादप्रमाणे प्रस्थानाच्या निमित्तानं मुस्लिम समाजाच्या वतीने या ठिकाणी दिंडीला नाश्ता व सर्व कार्यकारी जे आहेत पांडुरंग मंदिराचे यांचा सर्वांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला. तसेच महाराष्ट्राचे समतावादी विचारवंत पैगंबर शेख यांचे विचार ऐकण्यासाठी सुद्धा या ठिकाणी आपण सर्वांच्या वतीनं या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. पांडुरंग मंदिर आणि जुम्मा मस्जिद हे दोन्ही मंदिरे यांची दोघांची भिंत एकच आहे. जशी त्यांची भिंत एक आहे तशी आमची हिंदू मुस्लिमांची मनाची भिंत एक आहे. याच्यामध्ये काहीही अंतर नाही. हा आमच्या तमाम महाराष्ट्र व पूर्ण भारतामध्ये हा एक चांगला संदेश आहे का याच्यामध्ये कोणाचाही काही भिंत नाही. तिथं भिंत एक आहे. त्याच्यामुळं आमच्या मनाची सगळ्यांची भिंत एक आहे. हाच या दिंडीच्या प्रस्थानानिमित्त मी कान्हूर पठार मुस्लिम समाजाच्या वतीने या ठिकाणी आव्हान करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी पारनेरमधील कान्हूरमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि अतिशय सुंदर अनुभव या ठिकाणी भेटला की मुस्लिम समाजाच्या वतीने या ठिकाणी दिंडीचं स्वागत आणि त्यांची सेवा केली गेली. एवढं पूर्णपणे समर्पण भाव जो आहे तो मला त्याचा जो एक अनुभव आहे, एक अंदाज जो आहे तो या ठिकाणी मिळाला की मुस्लिम समाजाने फुलांचा वर्षाव केला. त्या ठिकाणी कीर्तनकार लोकांनी त्या ठिकाणी मशिदीमध्ये येऊन जे आहे ते लोकांना मार्गदर्शन केलं. लोकांसाठी नाश्त्याची सोय केली. घोड्याचं रिंगण वगैरे इथपर्यंत जे आहे ते समाविष्ट होणं ही सोपी गोष्ट नाही आहे. या ठिकाणी आमचे सहकारी अब्बास मुजावर यांनी मला बोलवलं आणि लोकांच्या समोर जे आहे ते प्रवचन करण्याची देखील संधी दिली आणि लोकांनी त्याला एवढा सुंदर प्रतिसाद दिला की या भूमीमध्ये खरंच शिव फुले शाहू आंबेडकरी आणि संतांचे विचार हे किती खोलवर रुजलेले आहेत याचा खरं तर अनुभव आला. आपण महाराष्ट्रामध्ये सांगतोय की एका ठिकाणी धर्मांध शक्ती ज्या आहेत त्या वाढत चाललेल्या आहेत आणि त्याला काहीतरी रोगप्रतिबंधक जो आहे तो इलाज केला पाहिजे असं म्हटलं जातं. मात्र मला असं वाटतं की त्या सर्वांनी ज्यांना त्याच्यावर काम करायचंय त्यांनी या गावामध्ये एकदा भेट द्या आणि या गावामधून दोन्ही समाज हिंदू मुस्लिम दोन्ही समाजांकडून मार्गदर्शन घ्या आणि ह्या ज्या गावाचा आदर्श आहे तो महाराष्ट्रामधल्या साधारण 4000 पेक्षा जास्त गावं आहेत त्या सर्व गावांनी घेतला पाहिजे असं मी या ठिकाणी सांगतो. विनोद गायकवाड, सी 24 तास, पारनेर.